राज्यातील युवकांना त्यांच्या शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देऊन त्यांची नोकरी मिळवण्याची क्षमता वाढवण्यासाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना म्हणजेच सीएम युथ वर्क ट्रेनिंग स्कीम या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे। यासाठी उमेदवाराचे किमान वय 18 व कमाल 35 वर्ष असावे। यासाठीची नियमावली अशी की उमेदवाराची किमान शैक्षणिक पात्रता 12वी पास ITI पदवी पदव्युत्तर असावी। मात्र शिक्षण चालू असलेले उमेदवार या योजनेत सहभागास पात्र असणार नाहीत। उमेदवार हा महाराष्ट्राचा अधिवासी असण्यासोबतच त्या उमेदवाराची आधार नोंदणी आवश्यक आहे। उमेदवाराचे बँक खाते आधार संलग्न असावे। त्याचसोबत उमेदवाराने कौशल्य, रोजगार व उद्योजकता आयुक्तालयाच्या संकेतस्थळावर नोंदणी करून रोजगार नोंदणी क्रमांक प्राप्त केलेला असावा। या संकेतस्थळावरून हे उपक्रमासाठी नोंदणी कशी करावी याविषयी व्हिडिओतून जाणून घेऊयात। नमस्कार, माझे नाव करुणा बलराम शिंदे आणि आज मी तुम्हाला सीएम युथ वर्क स्कीम याबद्दल माहिती सांगणार आहे। या स्कीम अंतर्गत 10 लाखांहून अधिक वर्क अपॉर्च्युनिटीज युवकांना, स्टुडंट्स लोकांना प्रोव्हाइड केल्या जाणार आहेत। 12वी पास झालेले, ITI झालेले किंवा डिग्री झालेले इच्छुक उमेदवार या स्कीमसाठी ऑनलाईन अप्लाय करू शकतात। तर नेमकी ऑनलाईन अप्लाय कसं करायचं यासाठीची सर्व स्टेप्स मी तुम्हाला यापुढे दाखवणार आहे। सर्वात आधी तुम्हाला या महास्वयम वेबसाईटवरती यायचं आहे, ज्याचं नाव आहे https rozgarmahaswayam.government.in ही वेबसाईट आहे, ऑफिशियल वेबसाईट आहे। याच्यावरती येऊन तुम्हाला आपला अकाउंट क्रिएट करायचं, लॉग इन करायचं, रजिस्टर करायचं आपलं अकाउंट। तर आपल्या समोर इथे नोंदणी किंवा रजिस्ट्रेशन असं लिहिलेलं असेल, त्यावर क्लिक करताच ही अशी स्क्रीन समोर येईल। तर याच्यामध्ये जी माहिती फिल करायला सांगितली ती फिल करायची, जसे की आपले पहिले नाव, आडनाव, मिडल नेम, जन्मतारीख आणि लिंग, आधार कार्डचा आपला नंबर, भ्रमणध्वनी क्रमांक, कॅप्चा जो काही असेल, देन नेक्स्ट क्लिक करायचं, रजिस्टर करायचं। आता आपली नोंदणी रजिस्ट्रेशन प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर पुन्हा आपण बाहेर यायचं आणि इथे जे लॉग इनचं ऑप्शन दिले ते लॉग इन करायचं आहे। त्यावर जाऊन आपलं जे काही क्षेत्र असेल, ज्या काही जॉबसाठी आपल्याला अप्लाय करायचं असेल, जिथे काही वॅकन्सी असेल तिथे तुम्ही ऑनलाईन अप्लाय करू शकता। रोजगार यादीनुसार आपण आपले क्षेत्र, स्थान व शिक्षण हे निवडू शकता। तसंच आणखीन वर तुम्ही स्क्रोल कराल तर तुम्हाला इथे आणखीन जॉब अपॉर्च्युनिटीज बघायला मिळतील, वेगवेगळ्या योजनाही पाहायला मिळतील। तर अशाच प्रकारे तुम्ही ऑनलाईन ॲप्लिकेशन करू शकता। प्रशिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवारांना संबंधित आस्थापनेकडून प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केल्याचे नमुन्यातील प्रमाणपत्र देण्यात येईल। त्याचसोबत या कार्यप्रशिक्षण योजनेअंतर्गत प्रशिक्षणार्थींना त्यांच्या शैक्षणिक अर्हतेप्रमाणे शासनामार्फत विद्यावेतन दिले जाणार आहे। या विद्यावेतनाचे दर 12वी पास असणाऱ्यांना 6,000 रुपये, ITI पदविका असणाऱ्यांना 8,000 रुपये, तर पदवीधर पदव्युत्तर असणाऱ्यांना 10,000 रुपये प्रतिमाह विद्यावेतन देण्यात येणार आहे। तर अशा पद्धतीने तुम्ही तुमचा फॉर्म भरून या योजनेसाठी रजिस्ट्रेशन करू शकता। साक्षी पाटील, लोकल 18, ठाणे।